चतुर्थीसाठी आम्ही गावाला आलो आहे। तर आता आमचा प्लॅन ठरलाय की डोंगरात जायचं, तिथे चिकन बनवायचं, धम्माल करायची, क्रिकेट खेळायचं आणि धबधब्यावरती जायचं। तर आम्ही आता तयार झालोय, सगळी तयारी सुद्धा झालेली आहे। आम्ही निघालो आहे, सगळं सामान वगैरे घेऊन आता आम्ही निघालो। बघू शकता किती जण आहे, धम्माल येणार आहे। तर तुम्ही ब्लॉग नक्की बघा, स्टे ट्यून। पाटीचा काश्मीरा सोबत कॅमेरामॅन तीर्था। आता वाडीतून आम्हाला वरती जायचं। ही माझ्या आत्याची मुलगी आहे तीर्था, मुंबईतून आले खास यासाठी, गणपतीसाठी। तिला खूपच आवडतं इकडचं। तुला काही बोलायचं आहे का? मामाच्या घरी गणपतीसाठी खूप मजा येते। या गणपतीच्या सणासाठी आपण आतुरतेने वाट बघतो। आता जस्ट आम्ही वाडीतून वरती चाललोय, आता डोंगराला स्टार्ट होणार आहे आणि गवत बघू शकता किती आहे। आणि ही सगळी आमच्या घरातली आहेत बघा, सगळ्यांच्या हातात पिशव्या आहेत, काही ना काही घेतलं आहे खाण्यासाठी। पिशवी बोच काय बघ त्याच्या डोक्यावर, पिशवी नाही। दीदी तू मागे बघ। करवंद नाही, हा तेव्हा करवंदाची जाळी होय। चलो खूप दमलोय, एवढ्यातच आम्ही दमून गेलोय, घामाघूम झालोय। नुसती चढ आहे, पूर्ण चढ आहे हा, त्यामुळे हे बघा असं असं वरती जायचंय आपल्याला। पूर्ण हा चढ आहे, वाट काढत काढत आम्हाला जावं लागतंय। आपण बाईक करूया। आणि आमच्या लेडीजला सगळी फुलं दिसत आहेत, पालेभाज्या दिसत आहेत, ते तिकडेच त्यांचं कॉन्सन्ट्रेशन आणि गॉसिप चाललं। आणि फायनली 10% चढून झाला आणि सगळे दमले होते। 10 मिनिटाची रेस्ट घेऊन पुन्हा एकदा सगळे सुरू झाले चढायला। मार्किंग केलीस ती काय दिसते? आणि काय इकडून चांगलं आहे, मग पाणी बिणी धबधबा आहे, तिथून जातील पुढे, तिथून खाली जायचंय। इथून ही पहिली गुरांची वाट असेल ना ती यायची। हा पूर्ण घाट आम्ही चढून वरती आलोय। सगळे आता पुन्हा दमलेत, परत 5 मिनिटाची रेस्ट, सारखं हेच चालू आहे। थोडं मरणाचं गरम होत आहे ना। कसं वाटतंय? मी भूक लागली आहे खूपच, सकाळपासून नाश्ता नाही केला। हो ग, बिचारी घामाघूम झाली। फर्स्ट एक्सपिरियन्स डायरेक्ट रोपवे लावला असता, जाण्याचा मार्ग खूप सहज झाला असता। हो, आपण ते करूया नेक्स्ट टाइम प्लॅन साठी। तुम्ही हे प्लीज करा। हो हो चालेल, रिक्वेस्ट। आम्ही गवतातून वाट काढत काढत चाललो आहे। हे बघा, इकडे ॲक्च्युली गुरं वगैरे चरायला घेऊन येतात, त्यामुळे ही वाट आहे। हे पडले। इतकी नीरव शांतता, फक्त आमचाच आवाज आहे। आता अर्धा घाट चढून झालेला आहे, अर्धा डोंगर चढून झालेला आहे। सगळ्यांना भूका लागल्यात, वडापावची प्रतीक्षा आहे, पण वडापाव अजूनही आलेला नाही आहे। आम्ही असेच पडतोय, पाणी पिऊन चढतोय। आपण इतक्या टॉपला आहोत की आपल्याला वाशिष्ठी नदी दिसते, ट्रेन दिसते, मुंबई गोवा हायवे दिसतोय, परशुराम मंदिर दिसतंय। अजून काय हवं? अजून आमचं गावदेवी मंदिर, आणि आमचं गावदेवी मंदिरही तिथेच आहे, आणि हा हायवे आहे। आपण एकदम टॉपला आहोत, बघू शकता हिरवंगार डोंगर। तर ठीक आहे, जाऊन खूप खायचंच आहे, तर आपण ह्या निसर्गाचा आनंद घेऊया, तुम्ही पण घ्या। भाई चिकनचं पातेलं घेऊन फिरतोय बघा। हा भाई, मेन माणूस चिकन वाला शेवट दमणारी बाई आहे। कसं वाटलं? किती दमलायत? कसे आलात मग तुम्ही? वडापाव आता
आता खाण्यासाठी ब्रेक झालेला आहे. आता सगळे वडापाव खाणार आहेत. पानावरती वडापाव खातोय आम्ही. केळीच्या पाण्यावरती वडापाव खाण्याची सुरुवात करायची आहे. वडापाव आलेले आहेत, सगळे भुकेलेले आहेत. खूप भूक लागली, आम्ही सकाळपासून नाही काय खाल्लं. आणि इकडे वडापाव खात असताना एक माणूस कॉम्बिनेशन करतोय वडापाव आणि त्याला काही कॉम्बिनेशन लागतं. तुमचं काय आहे? आपण सुटलेला आहे. कसं वाटत आहे खाऊन? श्राऊ तुला कसं वाटतंय? पोटाला शांती भेटली माझ्या. संपला वाव, खूप मस्त पाऊस आला आहे. आताच आमचा वडापाव खाऊन झाला आहे आणि आता आम्ही तिथे जातो जिथे आम्हाला चिकन बनवायचं आहे. तिथे स्ट्रेट जागा आहे, तिथे आता आम्ही जातोय आणि इतका छान पाऊस आहे, आम्हाला प्रतिसाद देतो. परत एकदा वडापाव आलेला आहे. कोकणातलं सुख ते हेच. इकडे सगळ्यांची गडबड चालू आहे. पाऊस आलाय, खूप मस्त वाटतंय. या वडापाव खायला रिमझिम असा पाऊस पडतोय आणि सोबत वडापाव. अशी वाट काढत 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 आम्ही आलेलो आहोत. खूप पाऊस आहे. माझ्या डोईवर भरली गागर रे, भरली गागर रे, तुम्ही रस्त्यात मला अडवू नका रे. खाऊन हे झाड आम्ही, या झाडाच्या खाली आता सगळं जेवण वगैरे आम्ही बनवणार आहे. खूप पाऊस चालू आहे. खूपच भिजलो आहे आम्ही. आता सगळे अरेंजमेंट चालू आहे. गॅस वगैरे सेट करून मग चिकन बनवायला घ्यायचं. खूप तहान लागले वहिनीला, तर वहिनी झाडावरून पडणारं पाणी पिते. कसं लागतंय? टेस्टी? ते हिमालयन वाली बॉटल मिळते नाही हा, हा, का, हा. 100 रुपयाची हा. ती पटकन नाही, पाणी दीदी, झाडाचं येणारं पाणी पाणी पिले आहे, मी पिलोय, माझी झालेली आहे. पाणी पाणी सारखं. तुम्हाला काय दोन शब्द अरे बोल. काय तुम्हाला काय प्रतिक्रिया पाहिजे? खूप भारी वाटतंय. निसर्गाच्या सानिध्यात समाधान, समजल्यासारखं सुख वाटतं. सुख हे बघा, हे सगळं नेचर. आणि ह्या आमच्या सासूबाई पण सोबत आलेल्या आहेत. तर त्यांच्यासोबत मी पहिला गणपतीचा सण साजरा करते. मी पहिली पार्टी साजरी करते 2 सासूबांसोबत. खूप भारी वाटतंय मला. थँक्यू सो मच माझा बाईट घेतल्याबद्दल. बाय. पहिल्यांदा इथे राहून सुद्धा पहिल्यांदा डोंगरामध्ये चढलाय. कसं वाटलं तुम्हाला? मस्त. आधी आम्हाला असं टेन्शन आलेलं हा. की एवढ्या डोंगरात वरती आम्ही चढतोय की नाही. हा. आल्यावर एकदम मस्त मस्त छान मस्त एक्सपिरियन्स आहे. म्हणजे तुम्ही मजा येते? चढलो. ओके. खूप सारा पाऊस झाला. फायनली पाऊस शांत झालाय, तरी पण धुकं अजून आहे कुठे कुठे. आणि आम्ही डान्स केला, परत साखळी दंड खेळलो आणि खूप मजा आली. आणि खूप चिखल पण लावून घेतलाय पायाला बघू शकतो. त्यानंतर आता फायनली चिकन शिजतं आहे तिकडे आणि भात. काका आमचा चिकन बनवला, कारण का तो खूप छान चिकन बनवतो, त्यामुळे आम्ही त्यालाच फरमाईश करतो की त्यानेच बनवावं. फायनली
आता खेळून झालं आहे, भिजून झालं आहे, डान्स करून झाला आहे, मजा करून झाली. आता आम्ही जेवणार आहोत. आता जेवायची वेळ झाली, सगळे जेवायची वेळ. तर फायनली आमचं पॅकअप झालेलं आहे इथे वरती डोंगरावरती. आता आमचं जेवण झालं आहे. व्हेजवाल्यांसाठी होता पुलाव आणि नॉनव्हेजवाल्यांसाठी चिकन आणि भात होता. खूप मस्त झालं होतं आणि पाऊस पण त्यावेळी आला होता. छान झालं, खाल्लंय आणि आता आम्ही निघालो. अक्षरशः हसून खेळून माझा आवाजसुद्धा बसायला लागलेला आहे. तर आता आम्ही घरी जातो. बाय बाय. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय. फायनली सगळे खूप मज्जा करून आलेले आहेत. ये ये या सगळ्यांनी पुढे या. कसं वाटलं सगळ्यांना? लेडीज लोकांनी काय गोड लागलं? पाणी गोड आहे एकदम. ओके मस्त एकदम छान मस्त. काका कसं वाटलं? मस्त. खूप एन्जॉय केली आम्ही. असंच आम्ही फॅमिली सोबत एन्जॉय करू पुढे. येस नक्कीच. हो. काय घेऊन आलाय? हे काय केळीचं पोका आहे. वा मस्त. सगळे बघा आता घरी निघाले आहेत दमून. ओके. या काठीसाठी खूप खूप धन्यवाद. ह्या काठीमुळे मी हा आजचा कार्यक्रम